दरम्यान वसईच्या समुद्रात एक कंटेनर वाहून आलाय आणि त्यामुळे सध्या तिथे खळबळ माजलेली आहे। कळंब आणि राजोडी किनाऱ्याजवळ हा एक कंटेनर वाहून आलाय। तटरक्षक दल आणि अर्नाळा पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। कंटेनर पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। कंटेनर मध्ये नेमकं काय आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मनोज, काय लेटेस्ट अपडेट्स आहेत? सौरभ, आज पहाटेपासूनच हा जो कंटेनर आहे तो वसईच्या समुद्रात मच्छीमारीसाठी काही नौका असतात त्या गेलेल्या होत्या, त्यांना दिसलेला होता आणि त्यानंतर या कंटेनर बद्दल स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती। याची माहिती तटरक्षक दलाला मिळाली आणि स्थानिक पोलिसांनाही मिळाली आणि भरती देखील असल्यामुळं आता हा कंटेनर समुद्र किनाऱ्याला लागलेला आहे आणि तो कळंब बीच आणि राजोडी बीच हे प्रसिद्ध किनारे आहेत, या ठिकाणी समुद्रात लागलेला आहे आणि सध्या फक्त ते पाणी कमी होण्याची वाट बघतायत पोलीस आणि तटरक्षक दल। मात्र स्थानिकांमध्ये या कंटेनर बद्दल कुतूहल आहे। नक्की या कंटेनर मध्ये काय आहे याबद्दलची सध्या उत्सुकता पोलीस प्रशासन असेल किंवा तटरक्षक दलाचे जवान असतील आणि स्थानिक नागरिक असतील यांच्यामध्ये आहे। त्यामुळं काही वेळातच समुद्राचं पाणी कमी झाल्यानंतर या कंटेनरचे जी पाहणी आहे ती पोलिसांकडून करण्यात येईल आणि या बद्दलची जी उत्सुकता आहे ती सध्या तरी शिगेला लागलेली आहे। तर हे कंटेनर पाहण्यासाठी स्थानिकांमध्ये समुद्र किनाऱ्यावर मोठी गर्दी जमलेली आहे। त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी देखील तिथे बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। निश्चितच मनोज, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ, यावर लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद।